नमस्कार, मी डॉक्टर उर्जिता कुलकर्णी. तर आपल्या पेरेंटिंगच्या या चौथ्या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. याच्या आधीचे सेशन्स जे आहेत, पहिलं, दुसरं आणि तिसरं असं आपण दर सोमवारी असं एक लाईव्ह सेशन घेतलं आहे, ते तुम्हाला याच पेजवरती बघायला मिळेल किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा बघायला मिळेल. जसे आपले हे लाईव्ह सेशन्स चालू झाले तसे बरेचसे प्रश्न यायला सुरुवात झाली. त्यापैकी मागच्या वेळेस किंवा ओव्हरऑल कायम सातत्याने विचारला जाणारा एक प्रश्न आहे, तो म्हणजे मुलांमध्ये असणारं गॅजेट ॲडिक्शन आणि या संदर्भात नेमकं काय करायचं. तर आता मुलांमध्ये जे गॅजेट ॲडिक्शन असतं तर ते जाणवतं, ते वेगवेगळ्या स्टेजेसना जाणवतं. म्हणजे वेगवेगळ्या वयामध्ये पालक म्हणून आपल्याला ते जाणवायला सुरुवात होते. काही पालकांना ते खूप लवकर लक्षात येतं आणि काहींमध्ये थोडा वेळ लागतो. लवकर लक्षात येतं म्हणजे काय की साधारण 3-4 वर्षाचं मूल असेल तेव्हा अनेक पालक मला हे सांगतात की माझं मूल जे आहे ते त्याच्यासमोर टॅबलेट किंवा मोबाईल असेल आणि त्याच्यावरती कुठला तरी व्हिडिओ चालू असेल तर त्याच्याशिवाय खात नाही. तर तिथे खरं तर आता त्या पालकांचं कौतुक करावं की त्यांना छानपैकी समजावून सांगावं, काउन्सिलिंग द्यावं हा प्रश्न पडतो. कारण 3 ते 4 वर्षाचं मूल तुमच्या विशिष्ट प्रकारच्या एखाद्या गॅजेटला ॲडिक्टेड आहे हे लक्षात येते, ही गोष्ट कौतुकास्पद. पण इतक्या लहान वयात ते ॲडिक्टेड होत आहेत ते कुणामुळे, तर ते अर्थात आपल्यामुळे म्हणजे पालकांमुळे. त्यामुळे अर्थातच तिथे मुलाला त्या गॅजेटपासून दूर ठेवण्यासाठी किंवा त्याचं ते ॲडिक्शन कमी करण्यासाठी आधी पालकांना समजावून सांगणं खूप खूप जास्त गरजेचं असतं. या गॅजेट ॲडिक्शनच्या संदर्भात आत्ता तुम्ही जे बघताय हे लाईव्ह सेशन, तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते आत्ता मला नक्की इथे विचारा. त्यानुसार त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करेनच. जी माहिती मी सांगते आहे त्याच्यामध्ये ती उत्तरं अशी सांगण्याचा प्रयत्न करेन. आता याची सुरुवात खूप लहान वयापासून होते. माझं जे पुस्तक आहे द पेरेंट कंपनी, त्याच्यामध्ये गॅजेट ॲडिक्शनवरती बरेचसे टॉपिक्स कव्हर आहेत की ज्याच्यामध्ये आपण खूप इलॅबोरेट डिस्कशन केलं आहे की याची सुरुवात कशी होते, कुठून होते, त्याच्यामध्ये ओव्हरऑल मुलांमध्ये काय साईन्स आणि सिम्टम्स दिसायला सुरुवात होतात, म्हणजे लक्षणांची सुरुवात काय असते, काय काय गोष्टी असतात की ज्या मुलांना स्वतःला जाणवतात, काय गोष्टी असतात की जे पालक बघतात, ऑब्झर्व करतात आणि त्यांच्या लक्षात येतं की मुलांच्या स्वभावात फरक पडत चालला आहे किंवा एकंदरीत त्यांच्या कदाचित अटेन्शन स्पॅनमध्ये फरक पडत चालला आहे, त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये फरक पडत चालला आहे किंवा शाळांमधली मुलं असतील तर त्यांच्या ग्रेड्समध्ये फरक पडत चालला आहे. हे सगळं जे आहे ते सगळं जर बॉईल डाऊन गॅजेट ॲडिक्शनकडे होत असेल तर त्याची सुरुवात मी म्हटलं तसं खूप आधीपासून होण्याची सुरुवात असते. तर खूप लवकर आपण इंट्रोड्यूस करतो गॅजेट्स, सगळ्या प्रकारचे गॅजेट्स इंट्रोड्यूस करतो. मला कदाचित पुस्तकातही मी हे उदाहरण दिले, आठवत नाही मला आत्ता ॲक्च्युली. एक उदाहरण मला कायम द्यावंसं वाटतं की जेव्हा पालक विचारतात की खरं काय करायचं डॉक्टर, कारण सतत त्यांना एंटरटेन करणं तर शक्य नाही, पेक्षा एक गॅजेट त्यांच्या हातात जर देऊन ठेवलं तर ते जास्त सोपं आहे, सोयीस्कर आहे. तर मी प्रवास करत होते, इंटरनॅशनल ट्रॅव्हल होता, एअरपोर्टवरती मी होते आणि एक आई तिच्या 3 मुलांसोबत प्रवास करत होती. ती एकटी होती आणि तिच्यासोबत 3 मुलं होती. बराच वेळ आम्ही वेटिंग लाऊंजमध्ये होतो. त्यावेळेला त्या 3ही मुलांच्या हातात 3 वेगवेगळे टॅब्स त्या आईने देऊन ठेवले होते. त्याचं कारण ती एकटी प्रवास करत असल्यामुळे तिला ह्या सगळ्या 3ही मुलांना सांभाळून, स्वतःला सांभाळून सगळं करत प्रवास करणं अवघड असल्यामुळे कदाचित तिने तो मार्ग स्वीकारला असेल. 3 वेगवेगळ्या वयाची मुलं होती. सहज चालता चालता मी असं सहज त्यांच्या टॅबलेटमध्ये ते काय करतायत असं पाहिलं. आपापल्या वयानुसार त्यांनी चूज केलं होतं. मुलगी होती ती काहीतरी प्रिन्सेस रिलेटेड व्हिडिओज बघत बसली होती, एक मुलगा पझल सॉल्व करत होता आणि बऱ्यापैकी मोठा मुलगा आणखीन काहीतरी मारधाडीचं कार्टून पाहत होता. आणि त्यांची जी आई आहे ती त्याच तिकडे पलीकडे कोचावरती थोडी निवांत बसली होती. थोड्या वेळाने काय झालं की त्या 3ही मुलांना त्या टॅब्लेटमध्ये बघण्याचा कंटाळा आला असेल किंवा काय, त्यांनी तिघांनी आपापले टॅब्लेट्स बाजूला टाकले आणि येऊन ते आईला त्रास द्यायला सुरुवात केली त्यांनी की आता बोर झालं, आता काय करायचं, आता काय करायचं. पण गंमत अशी की तिने
अजिबातच न कंटाळता किंवा त्यांना आता तुम्हाला दिलेत ना ते बघत बसा असं न करता तिघांना एकत्र घेतलं, तिघांसोबत एक वेगळाच खेळ चालू केला. तिने तो खेळ जो चालू केला तो टॅबलेटमध्ये ते जे जे काही पाहत होते इंडिव्हिज्युअली तिथून तो खेळ चालू केला. तो गुंफत तुझ्या टॅबलेटमध्ये काय, तुझ्या टॅबलेटमध्ये काय, तुझ्या टॅबलेटमध्ये काय असा तो कल्पकतेने पुढे नेला. त्याच्यामधनं हळूहळू ती मुलं त्या जे पाहत होते त्यातनं बाहेर पडून नंतर वेगळ्याच प्रकारचा खेळ खेळायला लागले. त्याच्यामध्ये ते वर्ड बिल्डिंग करत होते. म्हणजे वेगवेगळे शब्द ती वर्णन करून सांगायची आणि त्यानुसार मुलं तो एक शब्द आईला सांगायचं. सो मला फार छान वाटलं हे बघून. कारण हे सांगायचं कारण असं आहे की बऱ्याचदा पालक मला एक अगदी नेहमीचा महत्त्वाचा प्रश्न विचारतात की जेव्हा मूल हातात मोबाईल घेऊन बघतंय, टॅबलेट घेऊन बघतंय किंवा टी व्हीमध्ये असं ग्लूड आहे अगदी, तर जेव्हा ते बंद केलं जातं, टी व्ही खटकन बंद केला जातो किंवा मोबाईल काढून घेतला जातो, टॅबलेट काढून घेतला जातो, तेव्हा मूल खूप चिडतं, प्रचंड आरडाओरडा करतं किंवा कधी कधी अंगावरती धावून येतं, मारायला येतं. तर अशा वेळेस काय करायचं डॉक्टर? कारण स्क्रीन टाईम जरी आपण ठरवला तरी तो त्या पद्धतीने मूल पाळेलच असं नाही. आणि मग त्याच्यानंतर आपण ठरवलेला स्क्रीन टाईम जर 20 मिनिटाचा असेल, मूल अर्धा तास बघत बसला आणि अर्धा तासानंतर आपण जर त्याच्या हातातनं गॅजेट हिसकावून घेतलं तर मुलाची येणारी जी प्रतिक्रिया आहे, रिॲक्शन आहे, ती बऱ्याच वेळेला हिंसक असते, व्हायलेंट असते आणि इनअप्रोप्रिएट असते. तर अशा वेळेस काय करायचं? त्याच्या आधी ही रिॲक्शन काय आहे ते आपण समजून घेऊ. आपण सगळेच जेव्हा कुठल्याही प्रकारची पॅसिव्ह गोष्ट रिसीव्ह करतो तेव्हा आपला मेंदू संपूर्णपणे त्या पॅसिव्ह गोष्टीमध्ये गेलेला असतो. अशा वेळेस जर आपल्याला अचानकपणे कोणी जर त्या पॅसिव्ह गोष्टीपासून तोडू पाहत असेल तर आपला ब्रेन ती रिॲक्शन पटकन घेऊ शकत नाही आणि त्यामुळे जी सडन रिॲक्शन येते ती प्रतिकाराची येते. प्रतिकाराची रिॲक्शन आल्यामुळे ती अनेक वेळा 99% वेळा ती हिंसक असते, कारण ती प्रतिकाराची रिॲक्शन आहे, म्हणजे स्वतःला सेफ करण्याची रिॲक्शन. म्हणून मुलं पहा अचानक जेव्हा टॅबलेट काढून घेतलं तर मोबाईल किंवा टी व्ही खटकन बंद केला जातो तेव्हा दात खातात, मुठी आपटतात किंवा डोकं धरतात किंवा तुम्हाला मारायला जेस्चर्स करतात, हे सगळं करतात. अशा वेळेस एक खूप छान पद्धत आहे ज्याच्यामधनं आपण मुलांना यातनं बाहेर काढू शकतो. तेव्हा असं लक्षात येतं की मुलाचं स्क्रीन टाईम ओव्हर होत आला आहे. म्हणजे आता आपण प्रत्येक मुलाला एक स्क्रीन टाईम देऊन ठेवतो. तर स्क्रीन टाईम ही कॉन्सेप्ट सगळ्यांना माहिती आहे, तरी पण पुढे थोडीशी सांगते समजावून. तर मुलाचा स्क्रीन टाईम जो काही दिला आहे आपण तो समजा संपत आला तर त्याच्या शेजारी जाऊन बसून कितीही वयाचं मूल असेल तर त्याला हे विचारायचं की आत्ता तू काय बघतोयस किंवा आत्ता तू काय पाहतीयस. ते उत्तर देत नाही, ते लक्ष पण देत नाही तुमच्याकडे. त्याला हे लक्षात येतं की हा काहीतरी डिस्टर्बन्स चालेल. तुम्ही शांतपणे पुन्हा काहीही न बोलता 5 मिनटं त्याच्या शेजारी बसून राहून जे मूल जे काही बघतं आहे टी व्हीवरती किंवा ओव्हरऑल कुठल्याही गॅजेटवरती ते तुम्ही शांतपणे बघितलं आणि त्या मुलाला हे दाखवायला सुरुवात केली की जे काही मूल बघते त्यामध्ये तुम्हालाही तितकाच इंटरेस्ट आहे आणि तुम्ही त्याच इंटरेस्टनी बघताय, तर तुमचं आणि मुलाचं एक इंटरॅक्शन तिथे तुम्ही नॅचरली घडवून आणायला सुरुवात केली तर मूल ऑटोमॅटिकली तुम्हाला त्यात इन्व्हॉल्व करून घ्यायला चालू करतं. मुलं आपल्यासारखी नसतात. त्यांना आपण जर एखाद्या गोष्टीमध्ये थोडंसं इनिशिएशन दिलं तर ती ताबडतोब अजून 10 पावलं पुढे येतात. त्यामुळे ती लगेचच तुम्हाला सांगायला सुरुवात करतात, हां बरोबर आहे, आता तो घोडा इकडे जाणार आहे किंवा आता हे होणार आहे किंवा आता इकडे बॉम्ब पडणार आहे, जे काही ते बघत असतील त्याच्यामध्ये. आणि मग हळूहळू तो विषय तुम्ही दुसरीकडे नेत राहिलात बघत असताना स्क्रीनवरती ते बोलत तोच विषय तुम्ही दुसरीकडे नेत राहिलात तर त्यांच्याही नकळत त्यांच्या मेंदूमध्ये जे काही चालू असतं त्याचा ट्रॅक ऑटोमॅटिकली बदलला जातो. पण ही अत्यंत सावकाशीने करायची प्रोसेस आहे, ही अत्यंत पेशंटली करायची प्रोसेस आहे. 1, 2, 3, 4 कदाचित पहिल्या 5 ते 10 वेळा ती फेल होते आणि नंतर मात्र मग हळूहळू तुम्ही जर ते चिकाटीने करत राहिलात तर मात्र अनेकदा असं होतं की तुमच्या लक्षात येणारी छान पद्धत आहे, यातनं मूल पटकन त्यातनं हळूहळू बाहेर येतं आणि मग नंतर तुम्ही टी व्ही बंद केलात, गॅजेट काढून घेतलं तर त्याला ते तितकंसं अपमानास्पद वाटत नाही. दुसरं त्याला असं वाटत नाही की आपल्यावरती अन्याय झाला आहे,
तिसरं, त्याला असं वाटत नाही की आपल्याला कोणीतरी दाबून टाकण्याचा प्रयत्न करतं आहे किंवा आपल्यावर कोणीतरी कुरघोडी करायचा प्रयत्न करतं आहे, किंवा त्याला असं वाटत नाही की आपले आई बाबा आपले शत्रू आहेत किंवा ते आपलं ऐकतच नाही आहेत किंवा त्यांना आपण जे पाहतोय ते आवडत नाही आणि ते स्वतः मात्र टी व्ही बघतायत किंवा इतर गोष्टी बघतात. इथेच आता येतो दुसरा मुद्दा. अनेकदा पालक जेव्हा येऊन मला सांगतात की आमचं मूल आहे म्हणजे बऱ्यापैकी बघत बसतं, तेव्हा मी पालकांना विचारते की तुमचा स्वतःचा गॅजेट टाईम किती आहे. तेव्हा बरेचसे पालक सांगतात की नाही, आम्ही काय आता कामाच्या निमित्ताने तर लॅपटॉपवरती काम करणं आलं किंवा टॅबलेटवरती जे काही असेल ते, पण ते सोडून जे आपण इतर सोशल मीडियावरती आपला जो प्रेझेन्स असतो, जे आपण मोबाईल हातामध्ये सतत घेऊन बसलेले असतो किंवा काम करत असताना सुद्धा 3-4 विंडोज सतत जगलिंग बिटवीन करत असतो त्या विंडोजच्या, ते सगळं मूल बघत असतं आणि त्याला हे कळत असतं की आपण काम किती करतो आहे आणि आपण बाकीच्या इतर गोष्टींसाठी गॅजेट किती वापरतो आहे. त्याच्याशिवाय आपण टी व्ही किती बघतो आहे, त्यामध्ये टी व्हीवरती आपण नेमकं काय बघतो आहे, त्या गोष्टी आईवडील दोघं मिळून बघत आहेत का. म्हणजे गंमत सांगते, का मुलांनी मला सांगितली 7-8 वर्षाचं मूल असेल आणि आईवडील अगदी सगळं सांगितलं मला आईवडिलांनी सुरुवातीला की डॉक्टर काय होतं आहे की याचं लक्ष नाही आहे आणि आत्ता शाळेतनं कंप्लेंट्स यायला सुरुवात झाली आहे की हा मारतो आहे त्याच्या मित्रमैत्रिणींना आणि त्याचा राग अत्यंत वाढतो आहे. मग आम्ही थोडं ऑब्झर्व केलं, तेव्हा लक्षात आलं की हा सगळे मारधाड असलेले किंवा डिस्ट्रक्टिव्ह गोष्टी असलेले कार्टून्स बघतो वगैरे, सगळे सांगत होते बराच वेळ. जनरली माझ्याकडे जेव्हा कन्सल्टेशनसाठी ट्रीटमेंटसाठी पेरेंट्स येतात तेव्हा आणि मुलांविषयी त्यांना सांगायचं असतं, तेव्हा मी मुलांना बाहेर बसायला सांगते, त्यांना काहीतरी ते करत बसतात, छान गप्पा मारतात किंवा ॲक्टिव्हिटीज करतात आणि मग पालक बोलतात, त्यानंतर मुलं सेपरेटली बोलतात. पण अनेकदा बरीचशी मुलं हट्ट करतात, कारण त्यांना कदाचित घरनंच हे माहिती असतं की माझ्या संदर्भातल्या काहीतरी तक्रारी सांगायला म्हणून आईबाबा मला घेऊन चालले. त्या दिवशी त्या मुलांनी सरळ सांगितलं, मी जेव्हा त्याला म्हटलं की अरे तू बाहेर बसशील का, चित्र काढशील का, तेव्हा तो म्हणाला नाही, मला माहिती आहे की हे माझ्याविषयी सांगणार तर मला इथे बसून ऐकायचं. म्हटलं हरकत नाही, बैस तू आता आणि ऐक. तेव्हा हे दोघं जेव्हा सांगत होते तेव्हा तो मुलगा शांतपणे त्यांच्याकडे असा बघत बसला होता, एकदम एकटक बघत होता. त्यांचं पूर्ण त्यांनी सांगून होऊ दिलं सगळं. एक 15 ते 20 मिनिटं आईवडील थांबतच नव्हते, तो असा करतो, तो हे करतो, तो ते करतो. म्हणजे कंटिन्युअसली एक 20 मिनिटं स्वतःविषयी हे ऐकायचं, हे आपल्याला सुद्धा सहन होत नाही, मुलाच्या तरी खूप अवघड गोष्ट असते, पण ते शांतपणे ऐकत होते. त्यांचं सांगून झाल्यानंतर जेव्हा मी माझ्याकडनं प्रश्न विचारला की तुम्हाला अजून काही सांगायचं आहे का, म्हणून नाही नाही हेच सगळं आणि अशाच सगळ्या गोष्टी आणि लवकरात लवकर त्यांनी यातनं बाहेर यावं अशी आमची इच्छा आहे, असं म्हणून त्यांनी एक पॉज घेतला, मी एक पॉज घेतला. मग तो मुलगा मला म्हणाला, डॉक्टर मला तुम्हाला आता काहीतरी सांगायचं. म्हटलं हो बोल बाळा. त्यांनी सांगितलं की माझे आईबाबा घरी आले की 2 तास टी व्ही बघतात. 2 तास टी व्ही बघत असताना ते मला सांगतात, त्याला एक मोठी बहीण आहे, तर आम्हाला ते असं सांगतात की अजिबात आमच्या आजूबाजूला यायचं नाही, आम्ही जे बघतोय ते आमचं आम्हाला बघायचं आहे, ते आम्ही काय बघतोय हे विचारायचं नाही, आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही हे 2 तास टी व्ही बघणार आहे तेव्हा डिस्टर्ब करायचा नाही. त्याचं मी विचारलं त्यांना की असं का, तुम्ही मला बघू येत नाही, तुम्ही का बघता. तर त्यांचं असं म्हणणं की आम्ही बाहेर जातो, आम्ही काम करतो, आम्ही दमतो, मग आम्हाला काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे म्हणून आम्ही 2 तास टी व्ही बघतो. आणि मी लपून छपून बघितलं की ते काय बघतात, तर ते बऱ्याच वेळेला ते पण असंच काहीतरी पिक्चर बघत असतात, काहीतरी घाणेरडं पण बघत असतात, असं त्याला समजेल अशा भाषेत त्यांनी त्याच्या आईवडिलांच्या ओव्हरऑल गॅजेट हॅबिट्सविषयी, गॅजेट रिच्युअल्सविषयी मला सांगितलं. आणि जेव्हा तो मुलगा हे सांगायला लागला तेव्हा मात्र त्याचे आईवडील इतके रेस्टलेस झाले, कारण त्यांना कदाचित ही गोष्ट त्यांना स्वतःलाही माहीत होती की आपण जितका वेळ टी व्ही बघतोय किंवा जितका वेळ आपण गॅजेटसमोर असतो ते आपलं मूल बघत आहे, त्या संदर्भात क्रॉस क्वेश्चन्स करत आहेत, त्यांच्या दृष्टीने ते उलटं बोलत आहे. सो ते उलट बोलू नये आणि कुठेतरी डॉक्टरकडे घेऊन गेलं म्हणजे डॉक्टर सांगतात ते तो ऐकेल किंवा औषधांनी अचानकपणे काहीतरी जादू झाल्यासारखा त्याच्या डोक्यामध्ये फरक पडेल आणि तो हे असलं काही विचारणार नाही, आपल्याला आपलं पाहिजे तसं राहता येईल आणि मुलाला काही गॅजेट ॲडिक्शन राहणार नाही, असं एक काहीतरी चमत्कारिक अनेक पेरेंट्सच्या डोक्यात असतं. मग मी म्हटलं, मग मात्र मी त्या मुलाला रिक्वेस्ट केली की म्हटलं हे बघ मला तुझ्याशी अजून गप्पा मारायच्या आहेत, पण मला आधी आईबाबांशी बोलायचं, तू बाहेर बसली. त्याला हे माहिती होतं की मी त्याचं ऐकलं आहे, म्हणताना तो बाहेर जाऊन बसला.
मग मात्र मी त्यांना त्यांची पूर्ण हिस्ट्री विचारली. तेव्हा लक्षात आलं की दोघंही बिझनेसमध्ये आहेत. दोघंही बिझनेसमध्ये आहेत. दोघांचा बिझनेस एकाच बिझनेसमध्ये छान चालू आहे. पण त्यांच्या दृष्टीने एंटरटेनमेंट म्हणजे स्वतःचं मनोरंजन याची एकमेव व्याख्या म्हणजे एक साधारण 2-2.5 तास काहीतरी खात टी व्ही बघत बसणे, पुढे काहीही करायचं नाही. म्हणजे त्या एंटरटेनमेंटमध्ये पुस्तकं वाचणं नाही, मुलांसोबत खेळणं नाही, इतर रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज नाही. काय सांगते नीट लक्षात घ्या, फक्त आणि फक्त पॅसिव्हली टी व्ही बघत राहणे. म्हटलं हरकत नाही, प्रत्येकाची सब्जेक्टिव्ह असते. की त्यांना विचारलं असं का, तेवढं दिवसभर डॉक्टर पण इतके थकतो, त्याच्यानंतर परत काहीतरी करायचं हे मात्र जीवावर येतं. मी म्हटलं अगदी बरोबर आहे, पण तुम्ही ते परत काहीतरी करायचं किंवा ते काम आहे असं जर त्याच्याकडे बघायला लागलात तर नक्कीच जीवावर येईल. पण तुम्ही जर त्यामध्ये गोडी लावून घेतली, आपण म्हणतो की नाही, आपण कुठलाही नवीन छंद चालू केला की त्यामध्ये तुम्हाला गोडी एकदा लागली त्याची की तुम्हाला फार काही स्वतःला त्याच्यात ढकलावं लागत नाही, आपण आपसूक करतो. तसं तुम्ही त्याची गोडी लावून घेतली की तुम्हाला जमेल. जसं तुम्ही घरी आलात, तुम्ही मुलांसोबत खेळताय, मुलांना सांगताय आज काय काय घडलं किंवा त्यांना विचारताय की आज तुला काय झालं आहे किंवा तू काय केलंस आज किंवा आपण काहीतरी करूया का असं, किंवा तुमचं जे आवराआवरी चालू आहे त्या दरम्यान काहीतरी छान छान गप्पा मारत तुम्ही मुलांशी बोलताय. तुमचा दिवस वाईट गेला असेल तर तेही सांगताय, पण मॉडरेटली तुमचं फ्रस्ट्रेशन बाहेर येतं आहे. अशा वेळेस मुलांना ओव्हरऑल जे काही चाललं आहे तर नॅचरली लक्षात येतं, ते मास्क करायची गरज पडत नाही. आणि त्यानंतर जर तुम्ही असं म्हणालात की ऐक ना, मला ना अर्धा तास टी व्ही बघा असं वाटतं, मी बघू का, आणि किंवा मी बघणार आहे तर आणि काहीतरी मोठ्यांचं बघणार आहे तर तू तोपर्यंत खेळत बसणारच का, किंवा तू आणि तुझं भावंड खेळत बस किंवा तू वेगळं काहीतरी कर. अशा वेळेस मुलं रिबेल करत नाहीत. अशा वेळेस ते अगदी व्यवस्थित ऐकतात आणि त्यांना हे माहीत असतं की आईवडील खोटं बोलत नाही आहेत. आईवडील जे आपल्याला सांगतायत ते आणि तसंच वागतात. त्यांच्या आणि आपल्या ओव्हरऑल रूल्समध्ये घरातल्या कुठलेही डबल स्टँडर्ड्स नाहीत. डबल स्टँडर्ड्स म्हणजे मोठे म्हणून त्यांच्यासाठीचे वेगळे नियम आणि त्यानंतर आपण लहान आहोत म्हणून आपल्यासाठीचे काहीतरी वेगळे नियम, असे कुठलेही डबल स्टँडर्ड्स पालकांमध्ये नाहीत. हे जेव्हा मुलांच्या लक्षात येतं आणि तो विश्वास मुलांना आपल्याला आणून द्यायला लागतो, त्यांच्यामध्ये तो निर्माण करावा लागतो, तेव्हा असा विश्वास जेव्हा मुलांच्यामध्ये निर्माण होतो की सगळे नियम सगळ्यांना सारखे आहेत, त्यावेळेस मुलं तुम्हाला स्वतः सांगतात की आई तू जमली आहेस, बाबा तू जमला आहेस तर आता तू काहीतरी कर, किंवा नाही नको आत्ताच आला आहेस तर तू थोडा वेळ बैस, रिलॅक्स हो, असं ते स्वतः सांगतात. किंवा ते सतत येऊन तुमच्यावरती वॉच ठेवत नाही. आता वॉच ठेवण्यामधली सुद्धा गंमत अशी आहे की जेव्हा मूल तुम्ही त्याला एक स्क्रीन टाईम दिला, स्क्रीन टाईम मग असं मी म्हटलं तसं की कुठल्याही स्क्रीन, ओव्हरऑल ज्या स्क्रीन्स आहेत आपल्याकडे त्या ओव्हरऑल स्क्रीनवरती दिवसभरात तुम्ही किंवा तुमचं मूल हे किती वेळ स्पेंड करतं याला आपण एकंदरीत स्क्रीन टाईम म्हणतो. आता बऱ्याच फोन्सवरती ॲप्स आहेत की ज्याच्यामध्ये तुमचा ॲव्हरेज स्क्रीन टाईम आठवड्याभराचा आपल्या सगळ्यांना दिसतो. त्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे 6 तास दिवसाचे, 7 तास दिवसाचे असं असतं. कधी कधी 2 तास दिवसाचे असतील तर त्याचंही आश्चर्य वाटतं की इतका कमी वेळ कसा का. सो हा जो स्क्रीन टाईम आहे हा मुलांसाठी हा पालकांनीच ठरवायचा आहे. मी सर्व पालकांना सांगते, त्या मुलांसमोरच सांगते. आता हा स्क्रीन टाईम ठरवताना त्याच्यामध्ये चॉईस मात्र मुलांचा, की त्यांना एक आपल्याला जशी सवय असते तशी मुलांना काहीतरी सवय असते. एखाद्याला गेम खेळायचा असतो, एखाद्याला काहीतरी स्पेसिफिक सिरीज बघायची असते, एखाद्याला काहीतरी कार्टून तेच रिपिटेटिव्हली बघायचं असतं, एखाद्याला स्क्रीनवरती काहीतरी करायचं असतं, काहीतरी पझल्स सॉल्व करायचं असतात, ड्रॉइंग करायचं असतं, जे काही असेल एंटायरली इट इज काउंटेड ॲज अ स्क्रीन टाईम. सो तो स्क्रीन टाईम किती, तो वयानुसार वेगवेगळा असतो. अतिशय लहान मुलं जी आहेत म्हणजे साधारण 4 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी तर स्क्रीन टाईम फारच मिनिमल असला पाहिजे. खरी सुरुवात होते ती खरं मूल जन्माला आल्यापासून. जसं ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेस आईच समोर जेव्हा मोबाईल धरून टॅबलेट धरून बसते आणि कंटाळा येतोय ब्रेस्ट फिडिंग बाळाला करताना, म्हणून काहीतरी एंटरटेनमेंट मला पाहिजे म्हणून किंवा टी व्ही समोर बसते, तेव्हाच ॲक्च्युली खरं तर ह्या ॲडिक्शनची सुरुवात झालेली असते. तिथे तिचं लक्ष ऑब्व्हियसली डिस्ट्रॅक्टेड आहे आणि बाळा जसं वीनिंग आपण चालू करतो, त्याला वरचं खाणं देणं चालू करतो, त्याही वेळेस खूप कष्ट घ्यावेच लागतात पालक म्हणून सगळ्यांनाच, की मूल काही असं खा असं म्हटल्यानंतर ते खात नाही. त्याला टेस्ट डेव्हलप होणं, स्मेल डेव्हलप होणं, ती आवडणं, ती लक्षात राहणं, आता हेच तसं आहे का,
टेक्स्चर लक्षात येणं, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ते सगळं एकत्र करत ते लक्षात ठेवत असतं आणि त्याला आवडेल नाही आवडेल तरी ते खात असतं, अर्ध्या गोष्टी बाहेर काढत असतं. ती टास्क आपल्यासाठी सोपी व्हावी म्हणून आपण त्याच्यासमोर ठेवतो एक स्क्रीन. त्या स्क्रीनकडे ते बघत राहतं, काहीतरी चित्र हलतायत, रंग दिसतायत, फुलपाखरू उडतंय, फुलं आहेत, मुलगी आहे, परी आहे, काहीतरी दिसतंय. आणि मग अशा वेळेस मुलाचं गेमिंग किंवा वरचं खाणं चालू झालं की त्याच्या ब्रेनमध्ये ही कॉन्सेप्ट बसते की खाणं याचा अर्थ खाणं अधिक स्क्रीन, खाणं अधिक स्क्रीन हे त्याच्या डोक्यात कायमचं बसतं. त्यामुळे अचानकपणे 4थ्या किंवा 5व्या वर्षात आल्यानंतर माझं मूल समोर मोबाईल किंवा टॅबलेट असल्याशिवाय जेवतच नाही असं जर पालक म्हणत असले तर मी त्यांना नेहमी सांगते की इंट्रोस्पेक्ट करा, हे खूप आधीपासून आहे. आणि मग ते तोडायलाही तितका वेळ लागतो, कारण ते कंडिशनिंग आहे, म्हणजे ती एक धारणा तयार झाली मुलामध्ये. आणि ती धारणा तोडायची असेल तर अर्थातच आहे की त्याच्यावरती खूप पेशंटली काम करावं लागेल. सो 3-4 वर्षाची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये स्क्रीन टाईम हा खूप मिनिमल असला पाहिजे. बेसिकली त्यांच्यामध्ये गॅजेट्स हे इंट्रोड्यूस झाले पाहिजेत. नीट लक्षात घ्या मी काय म्हणते, इंट्रोड्यूस झाले पाहिजेत. म्हणजे काय की हा मोबाईल आहे, हा लॅपटॉप आहे, हा टी व्ही आहे, हा कम्प्युटर आहे, हे इथपर्यंत त्यांना कळलं पाहिजे. याच्यामधनं वेगवेगळ्या गोष्टी होतात. मोठी माणसं म्हणून आपण ते सगळे करतो आणि तू मोठा झालास किंवा तू मोठी झालीस की हे सगळं तुला वापरायचं हळूहळू लक्षात येईल. पण आत्ता सगळाच वेळ तू ह्याच्यात घालवलास तर तुला इतर गोष्टी करता येणार नाही. हे त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवलं तर बऱ्याचदा 3 ते 4 वर्षाची मुलं जी आहेत जिथे सर्वात जास्त ॲडिक्शन तयार होण्याची शक्यता असते ती त्याच्याकडे ढुंकूनही बघत नाही. पण तुम्ही ते दडवलं, नाही नाही हां मोबाईल अजिबात हातात घ्यायचा नाही, किंवा काय गेम खेळत बसलेस पटकन मोबाईल काढून टाक, असं जर त्यांना थ्रेटनिंग केलं किंवा त्यांना कुठल्याही प्रकारे पनिश करण्याची भाषा वापरली की आता जर मोबाईल तुझ्या हातात दिसला तर बघ असा मी चटका देईल किंवा वॉटेवर किंवा बाथरूममध्ये बंद करून ठेवेल, अशा पद्धतीने जर गॅजेट्सविषयी त्यांना तुम्ही एक प्रकारची भीती घातली किंवा ती गोष्ट लपून छपून करायची आहे असं जर दाखवलं तर मात्र मग मुलं ते नक्कीच करतात. ते लपून छपूनच करायला चालू करतात की आई कुठे गेली आहे, बाबा कुठे गेले, तेवढ्या पटकन बघा. आणि मग त्यांना हे लक्षात येतं की दिस इज समथिंग, हे खूप भारी आहे आणि म्हणून आईबाबा आपल्याला ते करू देत नाही आहेत आणि म्हणून आपण हे केलंच पाहिजे आणि दॅट इज माय राईट, असं 3ऱ्या-4थ्या वर्षीच डोक्यात बसायला सुरुवात होते. म्हणून इंट्रोडक्शन आपण स्वतः करून द्यायची, म्हणजे तिथे क्युरिओसिटी संपते. एकदा क्युरिओसिटी संपली त्यांना हँडल करू द्यायच्या, तीच सगळ्या बघू द्यायच्या, वाटेल ते कर, वाटेल ते डिलीट कर, अर्थात तुमच्या कामाचे गोष्टी आणि डॉक्युमेंट्स लॉक करू, बाकीच्या गोष्टी तू पाहिजे तसं हँडल कर. हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं मग त्यांना बाकीच्या गोष्टी किती इंटरेस्टिंग आहेत याच्यापेक्षा जास्त हे समजावून सांगण्याचं टास्क आपलं आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांना हे समजावून सांगू शकतो की हे मला करावं लागतं, ओके, बट मी एन्जॉय काय करणार आहे की जे ॲक्च्युअल हे गॅजेट सोडून जे काही आहे ते सगळं मला खरं तर एन्जॉय करायला आवडतं. तुला ते करता येईल तर तू ते नक्की कर, कारण मोठं झाल्यावर तुला हे करायचं आहे. सो 3-4 वर्षाचं, 3 ते 5 या वर्षामध्ये जर तुम्ही गॅजेट इंट्रोड्यूस करून दिले आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर त्याचं ॲडिक्शन तिथे नाही तयार होऊन दिलं मुलांमध्ये तर पुढचा काळ अतिशय सोपा जातो, फार सहज जातो. आता हा 3 ते 5 वर्षाचा कालावधी झाला की पुढे मूल जसं बाहेर जातं आणि बघायला लागतं की एक 4-5 मुलं एकत्र येऊन काहीतरी मोबाईलवरती गेम खेळणं हे आजकाल दिसतं. म्हणजे मुलं खाली खेळायला वगैरे जेव्हा जातात किंवा कॉलनीत खेळत असतात तेव्हा ते फिजिकल ॲक्टिव्हिटीज किंवा इतर खेळांपेक्षा, मैदानी खेळांपेक्षा एकत्र बसून काहीतरी खेळत असतात. पबजीचे ग्रुप्स तर अनफॉर्च्युनेटली मी इतके जास्त बघितलेत की काय करायचं त्या संदर्भात असं अक्षरशः असं वाटतं की त्या प्रत्येक ग्रुपमध्ये जाऊन त्यांना हे सांगावं की हे जे पबजी आहे ते त्यांचा ब्रेन कसा डिस्ट्रॉय करत चाललं आहे. आणि ही सगळी अनफॉर्च्युनेटली खूप तरुण वयात पदार्पण करणारी मुलं असतात, 17, 18, 16 वगैरे वर्षाची, आणि जनरली क्लासेसच्या खालच्या बाजूला पार्किंगमध्ये कोंडाळ करून तेही करत बसलेली असतात. त्याची सुरुवात होते साधारण 7-8 वर्षापासून. तिथं मुलं एकत्र जमून एखादा आई घरी खेळू नको म्हणत असलेला गेम खेळते. एक कुठला तरी गेम होता, एक मुलगा मला सांगायचा, मागेही मी एका व्हिडिओत सांगितलं, एक ग्रॅनी काहीतरी गेम होता आणि मी त्या मुलाला विचारलं की अरे काय आहे, तेव्हा त्याने मला ते समजावून सांगितलं की तो मुलगा पळत असतो, मग त्या ग्रॅनीपासून लपायचं आणि मग ती ग्रॅनी येते आणि ती अशी भूतासारखी येते आणि तो मुलगा त्याचं लाईफ जातं. म्हणजे लहान मुलांसाठीचा हा गेम असूच शकत नाही. त्यामुळे त्या मुलाच्या मनात एकंदरीत त्या सगळ्या ह्याची भीती बसली होती किंवा हे असं काहीतरी खरं असतं हे सगळं वाटायला सुरुवात झाली होती.
त्यामुळे याचा सर्व्हिलन्स पण आपण ठेवणं गरजेचं आहे की मुलं जेव्हा खाली जातात किंवा खेळतात मित्रमैत्रिणींमध्ये किंवा घरात काहीतरी खेळतात किंवा स्लीप ओव्हर करतात तेव्हा नेमकं काय करतात. अगदी त्यांच्यावरती बॉसिंग करायची गरज नाही, सस्पिशन दाखवायची गरज नाही. महत्त्वाचं ट्रस्ट डेव्हलप झाला असेल तर मूल स्वतः येऊन सांगते की मी इतका वेळ हे केलं, म्हणजे जर टी व्ही बघितला आम्ही 2 तास टी व्हीच बघितला, काहीच केलं नाही असं मूल सांगतं. सो 7 वर्षानंतर पुढे मुलांना बऱ्याच वेळेला त्यांच्या स्कूल ॲक्टिव्हिटीजमध्ये बऱ्याच शाळांकडनं टॅबलेट्स आणि या गोष्टी वापरण्यासाठी एनकरेज केलं जातं फॉर सर्टन ॲक्टिव्हिटीज. तर मुलांना वापराव्याही लागतात किंवा कधी कधी रिसर्चसाठी वापराव्या लागतात. तेव्हा खरं गॅजेट इंट्रोड्यूस करताना आधी इंट्रोड्यूस झालेलं असतं, पण तेव्हा त्याच्यापुढे त्याची फंक्शन्स इंट्रोड्यूस करताना त्यांना जर हे सांगितलं की हे टूल आहे आणि हे आपल्या उपयोगाचं टूल आहे, पण याच्यावरती आपलं ॲडिक्शन कसं होऊ शकतं तर याच्यामध्ये अनवॉन्टेड इतर बऱ्याच गोष्टी असतात, बरोबर. सो या अनवॉन्टेड गोष्टी टाळून जर आपण केवळ हे करत राहिलो तर नक्कीच आपण ह्याच्यापासून दूर राहू शकतो. आणि हे ॲडिक्शन फक्त मुलांना होतंच नाही, हे मला पण होतं. म्हणजे मी जरी तुझी आई असले तरी मला होणार आहे, बाबांना पण होणार आहे, सगळ्यांना होणार आहे. असं जेव्हा आपण सर्वसमावेशक सांगतो तेव्हा मुलांच्या हे लक्षात येतं की हे सगळं सगळ्यांसाठी सारखं आहे. तिथून पुढे टीनेजर्समध्ये महत्त्वाचं अजून गॅजेटचं ॲडिक्शन खूप जास्ती दिसतं. टीनेजर्सच्या गॅजेटच्या ॲडिक्शनच्या बाबत आपण एक वेगळं सेशन करणार आहोत, कारण त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. गॅजेट्सना ॲडिक्ट होण्याची कारणं खूप वेगळी असतात त्यांची, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातनं बाहेर येण्यासाठी त्यांच्यासाठी ज्या कराव्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या संपूर्णपणे वेगळ्या असतात. आता अनेकदा मूल ॲडिक्ट झालं हे तुम्ही कसं ओळखाल. एकतर मूल तुमचं खूप स्नॅपिश होत असेल, म्हणजे काहीही विचारलं तरी येणारी रिॲक्शन अचानक चिडकी असेल, किंवा मूल खूप ॲग्रेसिव्ह झालं असेल, ते तुमच्या मारायला धावत असेल, व्हायलेंट झालं असेल, प्रत्येक गोष्टीचं उत्तर नाही असं येत असेल. अनेकदा मूल हे म्हणजे आता साधारणतः केवळ आणि केवळ ज्या काही गोष्टी त्यांनी बघितलेल्या आहेत त्याच विषयी बोलत असेल, त्याच विचारात राहत असेल, त्याच सगळ्या ॲनॉलॉजीज वापरत असेल. खाताना किंवा इतर ठिकाणी गेल्यावरती जे त्याच्या डोक्यातले कॅरेक्टर्स आहेत त्यालाच धरून ते खेळत असेल, म्हणजे म्हणजे ते गाड्याचं काही बघत असेल तर गाड्यांचेच आवाज करणं, किंवा त्यांनी एखादा विशिष्ट एक कार्टून त्याच्या डोक्यात बसला असेल त्याच्यासारखं बोलणं, रडत राहणं, व्हॉटेवर. तर नक्की लक्षात घ्यायचं की मुलाच्या डोक्यामध्ये कंटिन्युअसली तेच फिरतं, याचा अर्थ मूल त्याला ॲडिक्टेड आहे. दुसरं असं आहे की मुलांच्या शाळांच्या बाबतीत, म्हणजे आजकाल तर फार लवकरपासून त्यांचं सगळं ग्रेड्स आणि या गोष्टी बघितल्या जातात, पण इन जनरल पालक म्हणून जर आपण ऑब्झर्वंट असू तर आपल्या लक्षात येतं की मूल अभ्यासाच्या वेळेसुद्धा एका विशिष्ट दुनियेत हरवलेलं असतं, आणि तिथेही बऱ्याचदा काय त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर केवळ आणि केवळ ज्या गोष्टी ते बघते पॅसिव्हली त्या संदर्भातलं सगळं असतं, किंवा प्रश्नही तसेच असतात. त्याचा अर्थातच सगळी डिक्लाईन चालू होते, लक्ष राहत नाही. अटेन्शन स्पॅन अशा मुलांचा अत्यंत कमी असतो, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही त्याला करायला सांगितली तर ते फार कमी वेळ त्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट राहून ते करू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांना ते रेस्टलेसनेस आहे असं सगळे पालक सांगतात. दॅट इज वन ऑफ द सिम्पटम्स की मुलं सतत रेस्टलेस असतात, त्यांना सतत काहीतरी करायचं असतं. नखं खाणे, टी व्ही पाहताना अंगठा चोखणे, किंवा एखादी विशिष्ट कुठली तरी टिक डेव्हलप होणे म्हणजे काय की एक कुठली तरी ॲक्शन सतत करत राहणे, म्हणजे केसाचा गुंताच करत बसलेत किंवा फिरवत बसलेत किंवा चावत बसलेत किंवा खाजवत बसलेत. ह्यापैकी काहीही कुठलीही गोष्ट डेव्हलप होऊ शकते आणि ती कायम पुढे तशीच राहू शकते, जी त्यांना पुढे मोठे होताना ॲडोलेसन्स टीनेजर्समध्ये प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. सो ह्यातला कुठलाही आत्ता जी मी लक्षणं सांगितली तर ह्यापैकी कुठलीही लक्षणं त्यांच्यात असू शकतात. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे जेवताना कंपल्सरी काहीतरी पाहायला पाहिजे, त्याशिवाय मी जेवणार नाही असं त्यांचं असतं. मागेही मी अनेक व्हिडिओजमध्ये सांगितलं की मुलाची गालात घास धरून ठेवतात, आणि जोपर्यंत सीन बदलत नाही किंवा जर ॲड्स येणार असतील तर ॲड्स येत नाही, चालू होत नाही, तोपर्यंत तो चावत नाही. मग त्यांना असं मारायला लागतं किंवा सांगायला लागतं किंवा ते बंद करायला लागतं, तेव्हा ते खातात. सो याचा अर्थ ते खूप जास्त एनग्रोस्ड असतात त्याच्यामध्ये. सो याच्यापेक्षा आपण गाणी म्हटली, आपण गोष्टी सांगितल्या, तयार करून सांगितल्या, फॅन्टसीतले वेगवेगळे कॅरेक्टर्स तयार केले तर कदाचित त्यांना ते नाविन्य आपल्यामध्ये जाणवेल, आणि मग तिथे सगळा कंट्रोल आपल्याकडे आहे, आणि मग मुलाचा तो प्रॉब्लेम राहत नाही. सो
सो खाण्याचा हा जो प्रॉब्लेम आहे तो बेसिकली तिकडे. अजून एक प्रॉब्लेम मुलांमध्ये सध्या खूप जास्त एक लक्षणं दिसतं ते म्हणजे ओबेसिटी. त्यातल्या त्यात सेंट्रल ओबेसिटी ही लहान मुलांमध्ये खूप जास्त प्रमाणात दिसते आहे. त्याचं कारण असं आहे की मुलं जेव्हा टी व्ही समोर बसतात सुट्टीच्या दिवशी स्पेशली, तेव्हा ती नुसती मोकळी टी व्ही समोर बसत नाही तर सतत त्यांना काहीतरी खायला लागतं, तेही अरबट सरबट. म्हणजे वेफर्स खातील किंवा शेव खातील, फरसाण खातील, अशा काहीतरी गोष्टी लागतात की ज्या त्यांना कुरकुरीत आहेत आणि फार काही त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे छान वाटतं ते खात असताना. आणि याचं दुसरं एक याची एक सायकोलॉजी खूप छान अशी प्ले केलेली असते, जे सगळं आपण बघतो ते मुलांसाठीचं असू दे आपल्यासाठीचं असू दे, की टी व्हीवरती जेव्हा किंवा ओव्हरऑल कुठल्याही ह्याच्यामध्ये आपण बघतो तेव्हा ती माणसं जर खात असतील किंवा त्याच्यामध्ये जर असा सीन असेल की माणसं सतत खातात तर तुम्हालाही ते फील व्हायला चालू होतं मुलांना, तर ते साहजिकच होणार. त्यामुळे जी मुलं सतत आणि सतत टी व्ही बघत किंवा इतर काही बघत खात राहतात त्यांच्यामध्ये ओबेसिटी वाढते. तिसरी महत्त्वाची गोष्ट अजून एक अशी आहे की ज्या मुलांना बाहेर जाण्याचा प्रॉब्लेम असतो, इतरांमध्ये मिक्स होण्याचा प्रॉब्लेम असतो, त्यांच्यामध्ये त्या मुलांमध्ये एक असतं की सगळ्यांना अवॉइड करून आपण जे काही बघतो आहे, टी व्ही असेल, टॅबलेट असेल, मोबाईल असेल, गेम्स खेळू वॉटेवर, तर त्याच्यामध्ये आपण चिकटलेले राहूया, आपल्याला काही इतर कोणाची गरज नाही आहे, अशा पद्धतीने हळूहळू स्वतःचा एक डिफेन्स ते तयार करतात. म्हणजे खरं तर तो त्यांना मिसळता येत नाही आहे किंवा त्यांचा कॉन्फिडन्स कमी आहे हे बाहेर नाही येऊ देतात, तर त्यांचा एक डिफेन्स तयार करतात की मला कोणाची गरज नाही आहे. आणि हे बेसिकली टीनेजर्समध्ये जास्त येतं. सो टीनेजर्सचं जेव्हा आपण घेऊ त्यावेळेस या गोष्टी थोड्याशा आपण विस्ताराने पाहूयात. पण हे सगळे सिम्पटम्स जर तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये दिसत असतील तर मात्र नक्की तुम्ही याचा विचार करणं गरजेचं आहे की लवकरात लवकर आपल्या मुलांना आपण गॅजेट्सपासून बाजूला ठेवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आता पुढचं असं विचाराल की गॅजेट्सपासून बाजूला ठेवायचं तर करायचं काय म्हणजे जे आपण करतो तेच मुलांनी केलं पाहिजे. म्हणजे काय की जर आपल्यालाच सतत प्रश्न पडत असतील तर याच्यासाठी याच्या आधीचा व्हिडिओ रेफर करा, त्याच्यामध्ये मी बोर्डम विषय सांगितलं. सो आपल्यालाच जर सतत प्रश्न पडत असतील की नेमकं काय करायचं, मुलांना सतत काय एंटरटेनमेंट द्यायची किंवा कसं वागायचं बरं मुलांची, आपण जितके मोस्ट नॅचरल मुलांची वागू, सगळं जे काही घडतं आहे ते त्यांना जितक्या सहजासहजी त्यांना समजेल, त्यांच्या वयात ज्या ज्या गोष्टी सांगता येतील त्यानुसार त्यांना सांगू, तसं त्यांच्याच डोक्यातनं खूप साऱ्या गोष्टी बाहेर येतात. आणि काय करायचं म्हणून गॅजेट हे नक्कीच उत्तर नाही. त्याच्याविषयी आणखीन बरंच बोलता येईल, ते माझ्या पुस्तकात आहे. त्याची ई बुकची लिंक आत्ता इथे मी देते आहे तुम्हाला, तर तुम्ही ते ई बुक घेऊ शकता. आत्ता लॉकडाऊनमुळे जे छापील पुस्तक आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं अवघड आहे, त्यामुळे तोपर्यंत तुम्ही ई बुक घेऊ शकता. दुसरं मला असं सांगायचं की हे सेशन झाल्यानंतरसुद्धा मला अनेकदा मेसेंजरवरती किंवा व्हॉट्सअपवरती बरेचसे प्रश्न येतात. पेरेंटिंग याच संदर्भातले नाही, इतरही काही पर्सनल प्रश्न येतात, लैंगिक आयुष्याच्या संदर्भातले येतात. तर त्यासाठी मी असं सांगेन की यूट्यूबचं आपलं जे चॅनल आहे डॉक्टर उर्जिता कुलकर्णी, त्याची लिंक इथे देते मी तुम्हाला. त्या चॅनलची तुम्ही मेंबरशिप घ्या. ती एक एक्सक्लुझिव्ह तुमची मेंबरशिप असते, प्रेशियस मेंबरशिप. आणि ती मेंबरशिप घेतलेल्या लोकांसाठी म्हणून आपण काही खास लाईव्ह व्हिडिओज करतो. मेंबरशिपची कॉस्ट अत्यंत माफक आहे आणि मला असं वाटत नाही की ती खूप जास्ती आहे तुम्हाला आणि तुमच्या बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं तिथे मिळू शकतील. तरीही अनेकदा अनेक सारे प्रश्न असतील, प्रॉब्लेम्स असतील, ते खरं तर पर्सनल असतात, जेनेरिक नसतात. तर त्याच्यासाठी कन्सल्टेशन आणि काउन्सलिंग या दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात. त्यासाठी आत्ता सकाळी आपलं क्लिनिक चालू आहे, सकाळी 10 ते 12 या दरम्यान. आणि दुसरं ऑनलाईन काउन्सिलिंग आणि कन्सल्टेशन्स पूर्ण वेळ चालू आहे. त्याचा स्लॉट मात्र तुम्हाला बुक करायला लागेल, कारण मोस्टली ते फुल असतात. सो या सगळ्या प्रकारे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुम्हाला मदत करण्याचा माझा प्रयत्न असेल. तुमचे जे काही प्रश्न असतील ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचू द्या. गॅजेट्सना बागुलबुवा समजण्यापेक्षा त्यांना आपण समजून घेऊन ते व्यवस्थित मुलांपर्यंत इंट्रोड्यूस करून त्याची भीती किंवा त्याचा बाऊ कमी केला पाहिजे आणि मग त्याचं ॲडिक्शन राहणार नाही, हे मात्र मी तुम्हाला नक्की सांगेन. तर पुढच्या सोमवारी असाच एखादा छान टॉपिक घेऊन आपण भेटूया. हा व्हिडिओ तुम्हाला या पेजवर आणि यूट्यूब चॅनलवरती पाहता येईल. जसं मी म्हटलं तसं यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्या, त्यानुसार आपल्याला बरेचसे इतर प्रत्येकाचे प्रश्न कदाचित मला त्यामध्ये ॲड्रेस करता येतील. तोपर्यंत तुम्हाला आणखीन गायडन्सची गरज वाटली तर पुस्तकही नक्की घ्या.
आणि आपण असेच भेटत राहू. धन्यवाद.